तुम्ही आरंभ समर फूड्स याला छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मी आज तुमच्याकडे एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. नवीन म्हणजे माझ्यासाठी नवीन नाही तर तुम्हालाही नाही. आजचा आपला मेनू आहे पावभाजी. तर आता मी छान पावभाजीची सुरुवात करत आहे. यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे की हा जो मसाला तुम्ही पाहता आहे ॲक्च्युली मसाला नसून कांदा टोमॅटोची प्युरी आहे. यामध्ये मी थोडंसं आलं आणि लसूण पण घातलं आहे. आलं लसूण तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. आता हे आलं लसूण कांदा टोमॅटो ह्याची प्युरी मी जोपर्यंत हे कच्चेपणा जात नाही तोपर्यंत मी स्मॅश करून घेणार आहे. तर तोपर्यंत हे शिजलं की मग पुढचा व्हिडिओ आपण करूया. फ्रेंड्स, आता बघा आपली ही प्युरी चांगली छान शिजून झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये ॲडिशन करणार आहे ते म्हणजे आपले मसाले. हे मसाले आपण बनवतानाच घालणार आहोत, कारण ते बनवताना घातले की खाली प्युरीमध्ये त्याची चव छान येते आणि मग जेव्हा ॲक्च्युअल आपण सगळ्या भाज्या ट्राय करू तेव्हा त्या मसाल्यांना आणि भाजींना एकजीवपणा येऊन छान त्याची चव होते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं लाल तिखट घालत आहे याच्यामध्ये. जे आपलं घरगुती लाल तिखट आहे, ही फक्त मिरची पावडर आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा आम्हाला आवडतो म्हणून आम्ही गोडा मसाला देखील घालतो. त्यानंतर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला बाहेरचा जो रेडीमेड येतो तो सुहाणा मसाला. आमच्याकडे सहसा सुहाणा मसाल्याची टेस्ट सगळ्यांना आवडते, तर त्याच्यामुळे आपण हा पूर्ण एक पाकीट घालणार आहोत. पण मी बऱ्याचदा ह्याच्यामध्ये चवीनुसार कमी जास्त करते, म्हणजे जसं चव आपल्याला तिखट कमी जास्त हवं असेल त्याप्रमाणे आपण घालतो. आता हे सगळं मी पुन्हा एकजीव करून घेणार आहे, म्हणजे मग ह्या प्युरीला सगळीकडे कसं स्मॅश तयार होतं आणि सगळीकडे मिक्स होतं. ते सगळं मिक्स झाल्यानंतर त्याची एक वेगळीच छान चव आणि वास यायला लागतो. आता ॲक्च्युली छान सुगंध सुटलेला आहे या मसाल्यांचा आणि प्युरीचा. आणि माझ्या बाजूला जो आमचा एक कॅमेरामॅन उभा आहे, जो माझा पुतण्या ओजस, त्याला अगदी आता टेम्पटिंग झालेलं आहे. त्याला असं झालं आहे की काकू केव्हा उद्याची पावभाजी रेडी करते आणि मी केव्हा खायला बसतो. तर आता फ्रेंड्स, आता ह्या सगळ्याच्या आधी मी तुम्हाला दाखवलं नव्हतं, पण मी सगळं स्मॅश मी तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये सगळं प्रमाण मी माझ्या अंदाजे घातलेलं आहे. आता आम्ही ह्याच्यामध्ये छान पावभाजीचं सगळं स्मॅश तयार करून घेतलं आहे. यामध्ये सगळ्या म्हणजे भाजी मी घातलेल्या आहेत. यामध्ये मी स्पेसिफिकली बटाटा आहे, मटार आहे, फ्लॉवर आहे, टोमॅटो घातलेला आहे थोडासा. त्यानंतर तुम्ही फरसबीसुद्धा घालू शकता. मी शिमला मिरचीसुद्धा घातलेली आहे. तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता याच्यामध्ये मला हे सगळं मी बॅटर ॲक्च्युली बनवताना दाखवलं नाही आहे, पण मी सगळं तयार शिजवून करून घेतलं होतं. आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तसं आमच्याकडे ही क्वांटिटी खूप जास्त लागते. आमचं फॅमिली मोठी असल्यामुळे आम्हाला क्वांटिटी जास्त लागते, त्यामुळे जरा क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजे ठेवू शकता. आणि हा मेनू आमच्याकडे असा आहे की आमच्याकडे 2 दिवस म्हटलं तरी सगळे खायला उत्सुक असतात, त्यामुळे जरा जास्तच आहे. आणि त्यात आज शनिवार आहे, मुलांना सुट्ट्या असतात, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळा मेनू हवा असतो. त्यात आमच्या घरातले सगळ्यात छोटे महाराज ओजस यांना तर पावभाजी म्हणजे फारच फेवरेट. फ्रेंड्स, आता बघा हे माझं पूर्ण मिश्रण जे आहे ते मी या कढईमध्ये मिक्स केलेलं आहे. आता हे सर्व मी एकत्र करून एकजीव करून घेणार आहे. मग अशी आपण जी पाहिलेली टोमॅटो आणि कांद्याची प्युरी, आलं लसूण पेस्ट, सगळे मसाले हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये घालून छानपैकी असं स्मॅश करून एकत्र करून घेणार आहोत. म्हणजे ती एकजीव झाली पाहिजे, कारण सगळीकडून जर ती मिक्स झाली तर त्याला छान चव येते. आता तुम्ही बघता त्याच्यामध्ये थोडासा रंग तुम्ही बघत असाल बदलत चाललेला आहे भाजीचा. मगाशी जो मिक्स भाजीचा कलर होता तो आता वेगळा कलर, त्याच्यामध्ये थोडा लालसर टोमॅटोचा मसाल्यांचा असा वेगळा छान कलर यायला लागला आहे. आणि इथून मी तुम्हाला सांगते की ह्याचा सुंदर असा सुवाससुद्धा माझ्या घरामध्ये दरवळतो. पावभाजीचं छान असं इकडे सुगंध सुटलेला आहे. आता फक्त यामध्ये आपण सगळ्या शेवटी मीठ आणि बटर घालणार आहोत. आणि याच्यात तुम्हाला मी म्हटलं तसं की मसाल्यांचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यात मसाला हा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालता येतो. बरेच जण आपापले घरातले मसालेसुद्धा वापरतात यामध्ये. आमच्याकडे जनरली मिरची पूड आम्ही घरातली केलेली असते, आम्ही ती वापरतो.
आणि आता आमची छान अशी पावभाजी तयार होतात. आता ही अशी छान एकजीव झालेली आहे भाजी. आता ह्या सगळ्यांच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आता तुम्ही म्हणताली पाण्याचा रंग असा काय, पण ॲक्च्युली या पाण्यामध्ये मी सगळ्या भाज्यांचं पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे आपण भाज्या उकडताना जे पाणी वापरलेलं असतं ते पाणी मी टाकून देत नाही, कारण ते तसं चांगलं असतं. त्यामुळे मी थोडं थोडं पाणी ॲड करते याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला पातळ घट्ट ठेवू शकता, तुम्हाला हवी तसे. आणि मग सगळ्या शेवटी आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे. तर आता हे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा सगळं एकसारखं करून घेणार आहे. म्हणजे हे पाणी सगळीकडे मुरेल आणि मग ती भाजीला एकसंधपणा येईल. आणि हे झाल्यानंतर आता राहिले आपलं मीठ घालायचं. तर आता आपण ह्या सगळ्यामध्ये नंतर मीठ ॲड करणार आहोत. हे बघा फ्रेंड्स, मी जे पाणी ॲड केलं होतं ते आता हळूहळू मुरतं आहे या भाजीमध्ये थोडं थोडं. आता याच्यामध्ये अजून काही पाणी आहे माझ्याकडे शिल्लक, पण मी आवश्यक तसं घालणार आहे. सॉरी, थोडंसं सांडतं आहे माझ्याकडून. हे सगळं मी अगदी कमी फ्लेमवर ठेवलेलं आहे. गॅस अगदी कमी फ्लेमवरती आहे, अदरवाईज भाजी खाली लागू शकते. त्याच्याने थोडंसं करपण्याची शक्यता असते, म्हणून सारखं सतत हलवावं लागतं याला. तर मला जाणवतं की अजूनही घट्टपणा खूप आहे, त्यामुळे मला थोडंसं अजून पाणी ॲड करावं लागणार आहे यामध्ये. एक भांडं भरून पाणी घातलं होतं तरीसुद्धा भाजी बघा किती घट्ट झालेली आहे. ते पाणी त्याने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे भाजीनं पूर्ण. तर आता हे उरलेलं पण जे पाणी आहे ते पण मी याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आपला राहिला आहे तो म्हणजे मीठ. आता हे मीठ मी यामध्ये ॲड करणार आहे. मीठ साधारणतः मी आत्ता इथे बघा हा 1 चमचा घालते आहे, पण मला माहिती आहे 1 चमचा होणार नाही आहे, तर 2 चमचे मीठ आत्ता मी घालते. आणि हे थोडंसं त्यावरती साधारण माझ्या अंदाजे हे एवढं मीठ बास होणार आहे. जर आपल्याला कमी जास्त वाटलं तर आपण कमी जास्त करू शकता यामध्ये आपल्या आवडीनुसार. प्रत्येकाला मिठाची चव वेगळी असते, कोणाला जास्त हवं असतं, कोणाला कमी लागतं. आता पुन्हाही भाजी मी छान एकत्र ढवळून घेणार आहे, जेणेकरून ते मीठ सगळ्या भाजीला मुरलं पाहिजे. त्या वेळेसाठी भाजी उकळायला ठेवणार आहे. आणि गॅस मी अगदी मंद आचेवर ठेवलेला आहे. गॅसमध्ये फ्लेम अजिबात वाढवलेली नाही आहे, कारण भाजी त्यामुळे खाली लागू शकते आणि करपट वास येऊ शकतो. तर ते अशी ढवळत राहायची, म्हणजे मग छान मीठ सगळीकडे मिक्स होतं. मीठ मिक्स झाल्यानंतर त्या भाजीला खऱ्या अर्थाने चव येणार. आणि मग सगळ्यात शेवटची आपली प्रोसेस अजून राहते ती म्हणजे बटर घालायची. तर हे सगळं झाल्यानंतर मी शेवटी यावरती बटर सोडणार आहे. त्याच्याने छान भाजीला एक छान वेगळी टेस्ट, एक छान सुगंध येतो. आमचंच बटर यूज करतो. आम्हाला अमूल बटर सगळ्यांना जास्त आवडतं. तुम्हाला कुठलं आवडतं तुम्ही माझ्या कमेंट सेक्शन बॉक्समध्ये सांगू शकता. आणि ह्या भाजीमध्ये अजून काही ॲडिशन डिलिशन करायचं असेल तेही तुम्ही सजेस्ट करू शकता. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं की तुमचा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या एरियातून पाहताय तो एरिया पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये मेन्शन करा. आता हे मीठ छान एक्सपर्ट झालेलं आहे. आता ही भाजी मी थोड्या वेळासाठी काही म्हणजे थोडं मिनिटांकरता छान एकसंध होऊन देणार आहे. याला थोडीशी फ्लेम वाढवते मी, म्हणजे ती मिक्स होऊन त्याला छान उकळी येईल. ती उकळी आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. तोपर्यंत थांबूया. आता आपली भाजी शिजत आहे आणि ह्या भाजीला मी एकसारखेपणा येईपर्यंत उकळू देणार आहे. आणि उकळल्यानंतर थोडंसं बटर घालणार आहे. आलेली आहे. आता ह्या भाजीला मी छानपैकी बटर घालत आहे. असं 1 चमचा बटर मी ह्याच्यात आता घालणार आहे. घट्ट आहे त्यामुळे थोडंसं हाताने सरकवावं लागतं आहे. अजून थोडं ॲड करते, म्हणजे मग त्याला छान चव येते. असं आपलं बटर घालून झालेलं आहे. आता हे छान आपण परत एकदा यामध्ये मिक्स करणार आहोत, जेणेकरून ते सगळ्या भाजीवरती मिक्स होईल. असं छान सगळ्या भाजीत मिक्स झाल्यानंतर परत एकदा आपण एक 5-10 मिनटासाठी भाजीला गॅसवरती ठेवणार आहोत, जेणेकरून ते बटर एकत्र होऊन त्याची छान सगळीकडे चव येणार आहे. तर बघा सगळीकडे मिक्स होतं आहे.
मला नक्कीच खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि जर याच्यात काही माझ्याकडून बोलण्यात काही चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा. कारण मी प्रोफेशनल स्पीकर नाही आहे. मला जेवढं काही सुचतं तसं मी बोलते आहे. मला काही करेक्शन्स असतील तर नक्कीच सांगा. तुमचे काही नवीन त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट असतील तर तेही सजेस्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला आरंभ फूडच्या नावाने असलेलं आमचं चॅनल, त्याला पुन्हा एकदा लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. फ्रेंड्स, आता आपली पावभाजी अशी छान तयार झालेली आहे बघा, रेडी टू ईट. सर्वजण छान पावभाजी खायला या बरोबर. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यानंतर पुढची स्टेप आपण करणार आहोत ते म्हणजे मी पोळीला छानपैकी असं बटर लावून घेणार आहे आणि पोळी मी बटर लावून गरम करून घेणार आहे. बऱ्याच लोकांना पावाने त्रास होतो, काही लोकांना पाव नको असतात आणि आमच्या घरी तर ॲक्च्युली तसंच आहे. कोणालाही पाव आवडत नाही जास्त आणि पोटाला त्रासही होतात, म्हणून पोळी इज प्रिफरेबल आमच्या इथे. तुम्ही तुमच्या आवडीनं पाव खाऊ शकता, नो डाऊट. पण मला असं वाटतं की पावापेक्षा पोळी कधीही छान, म्हणून मी त्याला छान अशी बटर लावून गरम करून देते. यामध्ये तुम्ही बघत असाल तर वरतून मी थोडंसं बटर त्याच्यावरती लावलेलं आहे आणि आधीसुद्धा आपण खालच्या बाजूने लावलेलं होतं. आता छान पलटी करून घेतलेली आहे. तर पुन्हाही थोडीशी बटर लावून गरम केली आहे अगदी हलक्या ह्याने. अशी छान बटरयुक्त पोळी तयार झालेली आहे. पुन्हा अजून एक पोळी मी त्यात गरम करून घेते. आता याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे की म्हणजे मसाला पाव. म्हणजे कांदा घालून आपण एक मसाला तयार करतो आणि मग तुम्ही तो मसाला त्या पावभाजीबरोबर खाऊ शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी पोळी गरम करून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण ती प्रोसेस करणार आहोत. मुलांना असं बटर लावून दिलं तर छान वाटते खायला. बटर हे मुलांचं जरा फेवरेट असतं, तेव्हा तुम्ही पोळीला लावून दिलं तर आवडीने मुलं नक्कीच खातात ही गोष्ट. अशा छान 2 पोळ्या मी गरम करून घेतलेल्या आहेत आता इथे पाण्यामध्ये. आता याच्या पुढची मी रेसिपी करणार आहे, त्याआधी थोडंसं थांबूया. आता छान कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो आता मी एका भांड्यात काढून घेतला आहे. तर हा कांदा या छोट्याशा कढईमध्ये घालणार आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा आहे. कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यात मी घालणार आहे ते बटर. बटरमुळे याला वेगळी टेस्ट येते आणि त्याबरोबर थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गोडा मसाला, त्याचबरोबर आपला पावभाजी मसाला हा सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करत आहे. तर हे सगळं मी छान एकत्र असं छान परतून घेणार आहे. हा झालेला आहे बटर तो असा कांदा मसाला. हा तुम्ही पावभाजीबरोबर नुसता खाऊ शकता किंवा आमच्याकडे बऱ्याचदा याला पावात घालून छान असं त्याचा पाव आणि भाजी असं मिक्स करून सुद्धा घालून खातात. असा छान एकजीव झालेला आहे आता आणि बटर घातल्यामुळे पुन्हा एकदा याचा छान असा सुवास सुटलेला आहे घरात. असा हा कांदा मसाला माझा तयार आहे. आता हा तयार मसाला आणि तयार प्लेट याशी मी तुम्हाला आता सर्व करून दाखवणार आहे. तर कांदा फ्राय झालेला आहे आपला छान. तर गॅस बंद करते. आता एका वाटीत मी ही छान पावभाजी घेत आहे. बघत असाल आता छान भाजी रेडी झालेली आपली, एकजीव झालेली. तर यामध्ये मी थोडासा हा बटरचा स्वाद घालणार आहे वरतून. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा बघत असाल की आपल्याला बटर वरतून घालून मिळतात. अशीच घरगुती छान हायजीनिक अशी छान पावभाजी मी तयार केलेली आहे. आता याचबरोबर मी सर्व करणार आहे हा कांदा. या कांद्यामुळे ना पावभाजीला एक वेगळीच छान टेस्ट येते
तर तुम्ही पण ट्राय करून बघा. या सर्वजण छान माझी पावभाजी खायला. थँक्यू.